पाणी प्रश्नावर श्रमजीवी रस्त्यावर ठाणे जिल्ह्यात 21 तर पालघर जिल्ह्यात 18 ग्रामपंचायतींवर मोर्चाने धडक। जलजीवन मिशन योजनेतील मनमानीला चाप। ठाणे पालघर जिल्ह्यात पाणी प्रश्नावर श्रमजीवी संघटनेने रान पेटवले असून या वणव्यात आज चांगलेच चटके अधिकारी आणि ठेकेदारांना बसवलेले पाहायला मिळाले। ठाणे जिल्ह्यात 21 तर पालघर जिल्ह्यात तब्बल 18 ग्रामपंचायतींवर धडक मोर्चा आयोजित करून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलाच दणका देण्याचे काम आज श्रमजीवी संघटनेने केले आहे। ग्रामपंचायत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात रिकामे हंडे घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी आज अधिकाऱ्यांना जाब विचारत आमच्या घरात झोपडीत नळाचे स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी येणार याबाबत लेखी घेतले। 4 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील राहणाऱ्या सर्व कुटुंबातील घरात, बंगल्यात, घरकुलात, झोपडीत किंवा झापात नळाचे पाणी पुरवठा मिळालेच पाहिजे अशी योजना आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोट्यवधी रुपयाची तरतूद केली असून 15व्या वित्त आयोग व पेसामधून ही पाणी पुरवठ्यासाठी खर्च होणार आहे। प्रत्येक गावात 2 कोटी रुपयांपासून 10 कोटी पर्यंतचा निधी आलेला आहे। मात्र या योजना आजपर्यंत पूर्णत्वास नाहीत। मूळ ठेकेदार फक्त कागदावर असून प्रत्यक्ष भलतेच ठेकेदार हे काम करत असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू आहे। याबाबत गेले अनेक दिवस गावागावात जाऊन जनजागृती करण्याचे काम श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करत होते। आजपासून 10 तारखेपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संघटनेने पाण्याच्या प्रश्नावर एक चळवळ सुरू केली आहे। या हंडा मोर्चाचे नेतृत्व त्या भागातील श्रमजीवी संघटनेचे गाव विभाग स्तरावरील गवकमेटी तसेच झोन कमिटी प्रमुखांनी केले, तर राज्य जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या भेटी देऊन लढवय्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले। या मोर्चामुळे पाणी पुरवठा प्रशासन पार हादरून गेले असून यापुढे अंदाजपत्रकाप्रमाणे आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे हे काम होते की नाही यावर श्रमजीवीचे प्रशिक्षित कार्यकर्ते तसेच नागरिकांचे लक्ष असणार यात मात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी।